नमस्कार. इथे तुम्ही ही कुल्फी बघा. अगदी दाणेदार, मलाईदार छान अशी शाही कुल्फी आपली बनून तयार झाली आहे. अगदी ठेल्यावर मिळते त्याच पद्धतीचा या कुल्फीला रंग आला आहे. आता हा रंग आणण्यासाठी कुठलाही आर्टिफिशियल रंग न वापरता घरगुती पद्धतीनेच या कुल्फीला रंग आणण्याचा इथे मी प्रयत्न केला आहे. अगदी घरगुती साहित्यात 2 ते 3 वस्तू वापरूनच ही कुल्फी आपली तयार झाली आहे. अगदी शाही पद्धतीची ही कुल्फी बनवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आपण कुल्फी बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आता दूध घेताना इथे मी फुल क्रीम मिल्क घेतला आहे. तुम्ही आता तुमच्याकडे जे दूध अवेलेबल असेल ते घेतले तरी काही हरकत नाही. या ठिकाणी आपण एका भांड्यात दूध काढून घेतलं आहे. त्यानंतर आता आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स लागणार आहे. ड्रायफ्रुट्समध्ये इथे मी काजू व बदाम घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे पिस्ता व अक्रोड देखील यात ॲड करू शकतात व त्याचा अशा पद्धतीने थोडीशी जाडसर पावडर करून घ्यायची आहे. आता हे अर्धा लिटर दूध कपाच्या साह्याने मोजून घेतलं तर बरोबर 2 कप दूध आहे. तुम्हाला एखाद्या कपाचं किंवा ग्लासचं माप तुम्ही सेट करून देखील ही कुल्फी बनवू शकतात. इथे आपण बरोबर 2 कप दूध घेतलं आहे, म्हणजे तुम्ही वजनी म्हणाल तर अर्धा लिटर हे दूध आहे. आता आपण एका कढईत पाववाटी साखर घालून घेतली आहे. इथे अर्धा लिटर किंवा 2 कप दुधासाठी पाव कप साखर पुरेशी आहे. आता तुम्ही या ठिकाणी साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता आपण कुल्फीला छान असा ठेल्यासारखा रंग येण्यासाठी अशा पद्धतीने इथे कॅरॅमल तयार करून घेत आहे. कढई गरम करून त्यात साखर घालून अशा पद्धतीने ती वितळून घ्यायची आहे. छान असा त्याला चॉकलेटी रंग आला की गॅस इथे मी बंद केला आहे व हे मिश्रण थोडंसं थंड होऊ दिलं आहे व त्यानंतर आपण अर्धा लिटर दूध घालून घेणार आहोत. आता या ठिकाणी दूध घालताना गॅस अवश्य बंद ठेवा, नाहीतर दूध हे आपल्या अंगावर उडू शकतं. आता पूर्ण अर्धा लिटर दूध आपण घालून घेतल्यानंतर इथे मी गॅस सुरू केला आहे व आता हे कॅरॅमल आपल्याला दुधात छान असं वितळून घ्यायचं आहे. आता कॅरॅमलमध्ये दूध घातल्यानंतर अशा पद्धतीने सतत आपल्याला दूध हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून कॅरॅमल हे दुधात छान पद्धतीने असं मिक्स होईल. आता तुम्ही जसं हे कॅरॅमल या दुधात मिक्स होत आहे तसं रंग बघू शकतात. अगदी छान असा चॉकलेटीसर बदामीसर रंग या दुधाला आला आहे. अगदी ठेल्यावर आपल्याला कुल्फी मिळते त्याच पद्धतीची छान अशी बदामीसर रंगावर आपल्याला कुल्फी तयार करायची आहे. आता आपलं इथे दूध छान उकळून तयार झालं आहे. कॅरॅमल दुधात छान असं मिक्स झालं आहे. त्यानंतर एका कपमध्ये इथे मी 5 ते 6 चमचे दूध घेतलं आहे व आता त्यात मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतला आहे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर दुधात चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात लम्स राहणार नाही. इथे आपलं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर आपण जे कॅरॅमलमध्ये दूध उकळत ठेवलं होतं त्यात आता आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण थोडं थोडं करत घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले त्यात लम्स होणार नाही. आता हे मिश्रण सतत आपल्याला हलवत राहायचं आहे. आपण कॉर्नफ्लॉवर घालताच हे मिश्रण काही सेकंदातच घट्ट व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी दाटसरपणा या मिश्रणाला आला आहे. अगदी छान अशी मलाईदार कुल्फी यामुळे आपली तयार होते. आपण ठेल्यावर जी कुल्फी खातो ती अशाच पद्धतीने बनवली जाते, त्यामुळे अगदी ती कुल्फी खाण्यास मलाईदार लागते. त्यात आईस क्रिस्टल अजिबात होत नाही. अशा पद्धतीने कुल्फी केली की त्यात पाण्याचा अंश राहत नाही, छान दाटसरपणा येतो. यानंतर आपण ड्रायफ्रूटची जी पावडर करून घेतली होती ती घातली आहे व साधारण मिनिटभर आता आपण हे मिश्रण पुन्हा शिजवून घेणार आहोत. आता मिनिटभर झाला आहे. तुम्ही बघू शकतात रंग अगदी छान आला आहे. चमच्याला अशा पद्धतीने छान असं कोटिंग देखील होत आहे. बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने आपण मार्क केला तर तो सेपरेट राहत आहे. कुठेही हे मिश्रण ओरघळत नाही, म्हणजे आपलं परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे. आता हे मिश्रण गॅस बंद केल्यानंतर 15-1 मिनिट आपण थंड करून घेतलं आहे व थंड करून अगदी दाटसर हे मिश्रण तयार झालं आहे. तर आता थंड झालेलं मिश्रण आपण मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत. आता या ठिकाणी सर्व मिश्रण आपण मिक्सर जारमध्ये एकदाच छान असं फिरवून घेणार आहोत. आता या मिश्रणात इथे मी फ्रेश क्रीम ऍड करत आहे. इथे मी 2 दिवसाची आपली दुधावरची जी साय येते ती फ्रीजला स्टोअर करून ठेवली होती. अशा पद्धतीने तुम्ही घरगुती फ्रेश क्रीम ऍड करू शकतात किंवा रेडीमेड जी फ्रेश क्रीम मिळते ती देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, किंवा तीही नसेल तर तुम्ही क्रीम नाही घातली तरी काही हरकत नाही. परंतु अशा पद्धतीने क्रीम घातली तर मग कुल्फी छान अशी मलाईदार तयार होते. त्यानंतर अगदी थोडीशी वेलची पावडर या ठिकाणी मी घातली होती व मिक्सरला छान हे मिश्रण आपण फिरवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकतात अगदी छान असं याचं टेक्स्चर आलं आहे. छान अशी मलाईदार हे मिश्रण तयार झालं आहे. यानंतर आता आपण कुल्फी सेट करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कुल्फीचे मोल्ड घेतले आहे.
तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने ग्लासमध्ये देखील हे मिश्रण सेट करू शकतात व रोल कट कुल्फी मिळते त्या पद्धतीने तुम्ही ही कुल्फी कट करून खाऊ शकतात. आता ग्लासमध्ये मिश्रण भरून तयार आहे. आता हे मिश्रण आपण रोल कट कुल्फीसाठी वापरणार आहोत. आता वरती मी इथे ट्रान्सपरंट शीट लावून घेत आहे व हा ग्लास सील करून घेत आहे. अशा पद्धतीने ग्लास सील केला की मग त्यात आईस क्रिस्टल होत नाहीत व कुल्फी देखील अतिशय छान अशी सेट होते. यानंतर आपण कुल्फीच्या मोल्डमध्ये मिश्रण भरणार आहोत. आपल्याकडे या पद्धतीचे मोल्ड नसतील व तुम्हाला छोट्या छोट्या कुल्फी सेट करायच्या असतील तर मग जे बाजारात पेपर कप मिळतात तर ते कप वापरून तुम्ही त्यात देखील हे मिश्रण सेट करू शकतात व छोट्या छोट्या कुल्फ्या तयार करू शकतात. किंवा मग एखादा स्टीलचा किंवा काचेचा डब्बा तुमच्याकडे असतील तर त्या डब्यात देखील तुम्ही हे मिश्रण सेट करून छान असे कट करून छोट्या छोट्या कुल्फ्या तयार करू शकतात. अशा पद्धतीने इथे मी सर्व मोल्ड अशा पद्धतीने भरून घेत आहे. ठिकाणी सर्व मोल्डमध्ये कुल्फी भरून झाली की आपल्याला इथे कुल्फी ही रेफ्रिजरेट करून ठेवायची आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकतात एका भांड्याला मी सेलो टेपच्या साहाय्याने अशा पद्धतीने उभ्या आडव्या सेलो टेपच्या पट्ट्या लावून घेतल्या आहे, जेणेकरून कुल्फीचे मोल्ड आहे ते खाली पडणार नाही, छान असे सरळ उभे राहतील. त्यामुळे कुल्फी अगदी छान अशी सेट होईल. अशा पद्धतीने तुम्ही देखील ही ट्रिक नक्की वापरा, म्हणजे मोल्ड आहे तसे सरळ राहतील. आता त्यानंतर यामध्ये मी कबाब स्टिक मिळते ती कट करून मी प्रत्येक कुल्फीत घातली आहे. तुम्ही टूथपिकचा देखील वापर करू शकतात. आता हे आपल्याला तयार झालेले कुल्फीचे जे मोल्ड आहे ते 7 ते 8 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे. आता 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकतात इथे छान अशी आपली कुल्फी सेट झाली आहे. इथे आपण एक एक करून कुल्फी ओपन करूयात. तुम्ही बघू शकतात रंग अगदी छान आला आहे. कुल्फी देखील अगदी छान अशी सेट झाली आहे. मस्त अशी आपली थंडगार मलाईदार शाही कुल्फी तयार झाली आहे. तर आता आपण ग्लासमध्ये रोल कट कुल्फी बनवण्यासाठी जे मिश्रण सेट करायला ठेवलं होतं ते देखील अगदी तुम्ही बघू शकता छान असं सेट झालं आहे. आता एका भांड्यात पाणी घेतलं आहे. हे पाणी नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे. आता यात आपण कुल्फी अगदी काही सेकंद फिरवून घेतली आहे व डिमोल्ट करून घेतली आहे. अगदी सहज आपली ही कुल्फी डिमोल्ट होत आहे. रंग देखील अगदी छान आला आहे. या कुल्फीचं तुम्ही टेक्स्चर बघा, अगदी दाणेदार मलाईदार आपली कुल्फी तयार झाली आहे. याच पद्धतीने आपण छान अशा 5 ते 6 कुल्फी डिमोल्ट करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात रंग जेवढा सुरेख आला आहे तेवढीच मलाईदार ही कुल्फी आपली तयार झाली आहे. यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सने ही कुल्फी डेकोरेट करू शकतात. आता यावर मी अगदी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या देखील घालून घेतल्या आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकतात कुल्फी दिसायला अगदी सुरेख दिसत आहे व पाहता क्षणी ही कुल्फी खावी अशी इच्छा होत आहे. या उन्हाळ्यात तुम्ही देखील ही कुल्फी नक्की ट्राय करून बघा. अगदी 2 ते 3 साहित्यात घरगुती साहित्यात ही कुल्फी बनून तयार होते. या उन्हाळ्यात या कुल्फीचा नक्की आस्वाद घ्या व तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी नक्की शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसहित. तोपर्यंत